मुंबईतील एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला कालपासून सुरुवात। प्रसाद लाड, महेश सावंत, कालिदास कोळंबकरांनी स्थानिकांची समजूत काढली। स्थानिकांची समजूत काढल्यानंतर एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात। प्रभादेवी पूल बंद केल्याने वाहतुकीमध्ये बदल। पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांकरता दादर पूर्व मार्गे तर दादर पश्चिमेकडे जाणाऱ्यांना टिळक पुलावरून जावं लागणार। एल्फिस्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार। परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गामध्ये बदल। एसटी बसच्या तिकिटामध्ये 10 रुपयांची वाढ। प्रभादेवी स्थानकावरील पूल साधारणतः 2 वर्षांसाठी बंद असणार। राज्यातील खरीप हंगामामधील तब्बल 1,45,44,721 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण। जवळपास 2,50,465 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये तब्बल 99% पेरणी पूर्ण। प्रमुख 75 बस स्थानकांवर मोफत वाचनालय सुरू करणार। पंतप्रधान मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपक्रम। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई जुलैमध्ये 1.61% वरून 2.07% वाढली। भाज्या, मांस, मासे आणि अंडी यांच्या किमती वाढल्यामुळे महागाईमध्ये वाढ। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून आकडेवारी जाहीर। मुळा-मुठा नदीकाठच्या नगरातील पूर स्थिती टाळण्यासाठी महापालिकेची उपाययोजना। नदी पुनरुज्जीवनासाठी 369 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी। महापालिकेकडून 300 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल। पुण्यामधील 35 तासांच्या गणपती विसर्जन मिरवणुकांवर ग्राहक पंचायतीचा आक्षेप। 35 तास पुणेकरांनी कसे काढले हे त्यांना माहिती। याची जबाबदारी कोण घेणार आहे की नाही, ग्राहक पंचायतीनं मुख्यमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांना कळवली नाराजी। कल्याण महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामधील एमआरआय मशीन धूळ खात पडून मे महिन्यामध्ये आणलेले लाखोंचं अत्याधुनिक मशीन अजूनही बंद। खासगी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी रुग्णांना मोठा खर्च करण्याची वेळ।